मम्मी आज काय बनवतीयस? तर मी आज बनवले 2 मिनिटात अशी खिचडी भात. 2 मिनिटात? ते कसं काय? तर आपण आज बनवलंय खिचडी भाताचं प्रीमिक्स, ते पण 2 मिनिटात. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 3 वाट्या आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता. आणि 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तर तुम्ही 1 वाटी मुगाची डाळ तर अर्धी वाटी तुरीची डाळ वापरली चालेल, किंवा तर मसूर डाळ पण वापरली तरी चालेल येते तुम्ही, किंवा तिन्ही डाळ, मूग डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ तुम्ही तिन्ही एकत्र वापरले तरी चालेल. मी फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे. तर आता आपण ही ओल्या कपड्यावरती पुसून घेऊया. कपडा ओला करायचा आणि चांगला पिळून घ्यायचा. चांगला कॉटनचा कपडा वापरायचा आणि त्याच्यावरती आपण पुसून घ्यायचा, कारण का तांदळाला पावडर वगैरे असते, त्याच्यामुळे असं पुसून घ्यायचा. डाळ जर तुमची घरची असेल तर नाही पुसली तरी चालेल. काही जण शेतकरी सगळे डाळ घरी करतात. तर आपण आता तांदूळ आणि डाळ अशीच पुसून घेऊया. किंवा धुवून घेतली तर तुम्हाला 3-4 दिवस पंख्याखाली वाळवावे लागेल, त्याच्यामुळे अशी पुसून घ्यायची. तर कढई गरम झालेली आहे. गॅस एकदम आपण बारीक करायचा, सगळ्यात बारीक गॅस करायचा आणि तांदूळ छान असं भाजून घेऊया. आपल्याला काळे डाग पाडायचे नाहीये, खरपूस असे भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर ना एक त्याचा दाणा बघायचा, कुरकुरीत असा झाला तर लगेच तांदूळ काढून घ्यायचे. हलवत राहायचं सारखंच, डाग पडू द्यायचे नाहीत. फक्त बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आपल्याला तांदूळ. तांदूळ भाजताना लगेच कळतं आपल्याला, कारण का त्याचा कलर असा पांढरा असा व्हायला लागलेला असतो, बघू शकता तुम्ही. खूप छान अशी खिचडी होते. आपल्याला खिचडीचं हे प्रीमिक्स बनवून ठेवायचं आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकत असतील किंवा नोकरीला असतील, किंवा तुम्ही स्वतः नोकरी करत असाल, तर तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवा. डाळ खिचडीचं आयत्या वेळेस आपल्याला बनवायला खूप सोपी पडते. तुम्ही हवा बंद भरणीत भरून ठेवू शकता. 1 ते 2 महिने टिकते फ्रीजमध्ये, किंवा असं बाहेर सुद्धा ठेवू शकता तुम्ही. मस्त असं आपलं डाळ खिचडीचं प्रीमिक्स तयार होतं, खूप छान. आणि त्याच्यापासून आपण लगेचच खिचडी पण बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तांदूळ आपला भाजलेला आहे छान असा, तर मी आता काढून घेते. तर याच कढईमध्ये आपण डाळ पण भाजून घेऊया. डाळ पण आपल्याला काळी किंवा त्याला डाग येईपर्यंत आपण भाजायची नाहीये, हलवत राहायचं. तर आपली डाळ पण भाजून झालेली आहे. तांदळातच काढून घेऊ शकता किंवा वेगळी काढली तरी चालेल. तर याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालूया. खिचडी म्हटले की तूप छान लागतं, मस्त. गॅस आपण बारीकच केलेला आहे. सगळी प्रोसेस ही बारीक गॅसवरती करून घ्यायची. त्याच्यात आपण तमालपत्र 3 घेतले, असे बारीक तुकडे करून घालूया. दीड चमचा मी जिरे घेतले, तुम्ही मोहरी पण वापरू शकता. इथे मी दालचिनीचे 2 तुकडे, 7-8 लवंग आणि 7-8 मिरे घेतलेले आहेत. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 चमचे किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही वापरू शकता. इथे कढीपत्ता पण वापरू शकता. छान आता हे मिक्स झाल्यानंतर ना आपण आता ह्याच्यात डाळ तांदूळ टाकणार आहोत. तर मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि 5 मिनिटं बारीक गॅसवरती परत हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे.
तांदूळ डाळ करपणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं, आपल्याला हलवत राहायचं आहे. किंवा 3-4 मिनिटं तुम्ही करू शकता. हे करपून द्यायचं नाही फक्त. मस्त असं आपलं प्रीमिक्स तयार झाले, तुम्ही बघू शकता. तुम्ही खिचडी करताना टोमॅटो कांदा पण वापरू शकता, आलं लसणाची पेस्ट टाकू शकता. गॅस जर असला तर चाकू असतोच, त्याच्यामुळे चाकूने कांदा टोमॅटो बारीक चिरून तुम्ही टाकू शकता. 1 चमचा तूप टाकायचं, कांदा टोमॅटो परतून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. आपल्याला जेवढी खिचडी बनवायची आहे तेवढी 1 कप जर तांदूळ घेतलं हे खिचडीचं प्रीमिक्स, तर तुम्ही 4 कप पाणी वापरू शकता जर सरभरीत पातळ करायचे असले तर. आणि जर थोडी घट्ट करायची असली तर पाणी कमी करू शकता तुम्ही. मिक्स झालेलं आहे आणि सगळ्यात शेवट आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. खिचडी बनवताना मीठ घालू शकता तुम्ही चव घेऊन. तर आपलं तयार आहे खिचडीचं प्रीमिक्स. तर आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. एका कढईमध्ये आपण आता 3 वाट्या पाणी घेणार आहोत. मी गॅस मध्यम केलेला आहे. आपल्याला तूप तेल काही टाकायची आवश्यकता नाहीये. मी खिचडीचं प्रीमिक्स अर्धी वाटी घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी जरा सरभरीत करणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकले. 3 वाट्या पाणी टाकले. आता पाण्याला आपण एक उकळी आणूया. तर पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता त्याच्यात प्रीमिक्स घालूया. छान अशी शिजवून घेऊया आपण. थोडी शिजायला लागली की आपण चव घेऊन बघणार आहे. मीठ आपल्याला त्याला कमी टाकलं होतं मी प्रीमिक्स मध्ये, तर आता आपण ह्याच्यात नंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि जर मुलांकडे कांदा टोमॅटो नसेल तर तुम्ही अशी खिचडी करू शकता. जर असेल तर आधी शिजायच्या आधी आपण कांदा टोमॅटो 1 चमचा तुपामध्ये टाकून परतून घ्यायचं. पाणी टाकायचं, पाण्यात एक उकळी आणायची आणि मग नंतर ह्याच्यात हे प्रीमिक्स टाकायचं. तर आता आपण गॅस मध्यम करूया आणि छान अशी शिजवून घेऊया खिचडी. तर बघू शकता छान अशी आपली ती खिचडी तयार झाली, मस्त एकदम. तर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर. तर आता आपण काढून घेऊया. तर छान असे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि प्रीमिक्स पासून आपली खिचडी पण तयार झालेली आहे. तुम्ही कुकरला पण लावू शकता. बारीक गॅसवरती कुकर किंवा मध्यम गॅसवरती कुकर ठेवायचा. 3 शिट्ट्या किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायचा. आणि काही तांदळाला पण जास्त पाणी लागतं, त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. मस्त अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं ते. थँक्यू.